माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये खासदारांची बैठक बोलावली होती आणि याच बैठकीमध्ये राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी यांनी चांगलाच नाराजी व्यक्त केलेली आहे। त्या भडकल्याचं पाहायला मिळालं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शरद पवार यांच्या राज्यसभेसंदर्भात संजय राऊत का बोलले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्या बैठकीतून निघून गेल्या अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या संदर्भात राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख म्हणून मी आहे, ते बोलले म्हणजे काय झालं, शेवटी निर्णय मीच घेणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची बाजू घेतली अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। खबरावर एक नजर टाकत ग्राफिकच्या माध्यमातून इनसाइड स्टोरी आपण पाहतोय। राज्यसभेच्या उमेदवारीवरून प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला। शरद पवारांना राज्यसभा देण्यासंदर्भात राऊतांनी वक्तव्य का केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। खासदारांच्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी हा प्रश्न विचारला। सवाल उपस्थित करत प्रियंका चतुर्वेदी बैठकीतून निघून गेल्या। ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे असं यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं। तसंच शेवटी निर्णय मीच घेणार आहे असंही त्यांनी सांगितलं। चतुर्वेदी राऊत वादावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केलं त्यातला मी एक आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, मी यांचं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये जनाब संजय राऊत, तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला का संपवण्यासाठी झालाय हे महाराष्ट्रानं बघितलंय। उबाटा गटाला संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडनं घेतलीये आणि रोज वायफळ बडबड करून उबाटा गटाला संपवण्याचं काम, उबाटा गटाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं पुसण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे। त्यामुळे माझा जन्म शिवसेनेमध्ये झाला, जन्मापासून मी शिवसेनेत आहे असा जो हास्यास्पद दावा करतायत ना, तो बघून महाराष्ट्राला हास्य जत्रा आठवते। कारण तुम्ही स्वतः शिवसेनेच्या विरोधामध्ये काय काय लेख लिहिले होते हे महाराष्ट्रानं वाचलेले आहेत आणि तुम्ही आता उबाटा गटाला कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचं काम घेतलेलं आहे आणि उबाटाला गटाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे आणि त्यामुळं तुमचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर उबाटा गट संपवण्यासाठी झालाय।